तर चला विद्यार्थी मित्रांनो, VSP कोचिंग क्लासेसतर्फे आज आपण स्पोकन इंग्लिश म्हणजे इंग्रजीमध्ये बोलणं शिकणार आहोत. सर्वात अगोदर मेन स्टेप्स कोणती असतात, कोणत्या गोष्टींची आपल्याला गरज पडते ज्यामुळे आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो. तर सर्वात अगोदर स्टेप्स ध्यानात ठेवा. इंग्लिशमधून मराठी करू नका, मराठीमधून इंग्रजी करा. जेणेकरून आपल्याला जी भाषा येते गरजेपुरतं शब्दपाठ करा आणि त्यानुसार इंग्रजी बोला. इंग्रजीकडे जाऊन तुम्ही मराठी समजून घेता, त्यामुळे ही चुकीची पद्धत आहे. जसं कोणताही एक मराठी वाक्य आपण दिवसभरात किंवा जितके वाक्य आपण बोललेले आहे ते वाक्य एकदा आपण पूर्णपणे लिहून घ्यायचे आणि त्याला ट्रान्सलेशन करायचं आणि जे झालेले संभाषण पुन्हा मग त्याला इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक गोष्टीची एक स्टेप असते, त्याचा एक स्ट्रक्चर असतो, तो आपण पाहूया. वाक्यरचना काय असते? असर्टिव्ह सेंटेन्स, साध्या वाक्याचे. आपण जेव्हा सामान्यपणे एखाद्याशी गप्पा मारतो, प्रश्न न विचारता आपण काही गोष्टी बोलत असतो, तर त्याला म्हणतात असर्टिव्ह सेंटेन्स, साधं वाक्य. त्याचं स्ट्रक्चर कसं असतो? तर यस प्लस कोणत्या काळात बोललं, हेल्पिंग वर्ब लागणार. त्यानंतर मुख्य क्रिया काय झाली, चालू होती का चालू आहे, ते म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे वर्बचा कोणता रूप वापरायचा. मग कोणते प्रिपोजिशन, एखादी वस्तू पुढे, मागे, पुढे, वर, खाली कुठे ठेवली, ते प्रिपोजिशन वर्ड्स आपल्याला पाठ करावं लागेल. ऑब्जेक्ट पाठ करायची गरज नाही आहे. जशी जशी गरज पडेल आपण तसे तसे पाहू. सब्जेक्टमध्ये मुख्यतः आपल्याला प्रोनाऊन पाठ करावं लागणार, ज्यामध्ये प्रोनाऊन आय, वी, यू, दे, ही, शी, इट, सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह 3 प्रकारचे प्रोनाऊन आपल्याला पाहावं लागणार. याचा एक स्पेशल टॉपिक आहे, त्याच्यावर आपण व्हिडिओ नंतर बनवू. आता सब्जेक्टमध्ये आपल्याला जो सुरुवातीला व्यक्ती काम करतो ते पूर्ण माहीत पाहिजे. का ॲक्शन कोणी केली, हिने केली, शीने केली, का ती, तो, ती, ते, म्हणजे काम कोणी केलं, कोणत्या काळात केलं. जसं 24 हेल्पिंग वर्ब असतात. एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, यूज टू, आउट टू, नीड टू, डेअर टू, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, अशा प्रकारे 24 हेल्पिंग वर्ब. त्याच्यावर बी एक स्पेशल व्हिडिओ आपण पाहणार आहोत. आणि क्रियापदाचे 4 रूपे तुम्हाला माहीत पाहिजे, ज्यामध्ये V1, VS, V2, V3 अँड V4 हे 4 रूपं आपल्याला प्रत्येकी आपल्याला पूर्ण पाठ पाहिजे. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ती व्हॉट्सअप नंबरवर आपण हाय पाठवून ती पूर्ण PDF नोट्स मागवू शकता. या नंबरवर तुम्ही हाय पाठवून पूर्ण लागणारे हेल्पिंग वर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन सर्वांची यादी तुम्ही त्यामध्ये पाहू शकता. हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर आपण संपर्क साधू शकता. आता वाक्यरचना नेहमी अशी करावी इंग्लिशची. मग आपण मराठी जेव्हा शब्द पाहू तर त्या मराठी शब्दांना या इंग्लिशमध्ये डायव्हर्ट करायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल, आपण बोलता वेळेस जसं आपल्याला कोणताही वाक्य साधारण जर पाहिलं, आज मी माझ्या आईसोबत, आज मी माझ्या आईसोबत गावाला जाणार. म्हणजे तो गेला नाही, पण आज तो जाणार आहे, असं वाक्य आहे. जेव्हा कॉमा असेल तो कॉमाच्या अगोदर इकडं ट्रान्सलेशन अलग करायचं. कंजंक्शन जर असेल, कंजंक्शनचे इकडं ट्रान्सलेशन अलग करायचं आणि इकडचं ट्रान्सलेशन अलग करायचं. यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला शोधायच्या? सर्वात अगोदर कॉमाच्या अगोदरचं ट्रान्सलेशन करून घ्यायचं. जसं फॉर एक्झाम्पल, आजला काय म्हणतात, तर टुडे म्हणतात. मग आता विचार करायचं, जेव्हा सब्जेक्ट जर असेल तर तो पहिले पाहायचं, मराठी असो की इंग्रजी असो, त्यामध्ये सब्जेक्ट हा सुरुवातीलाच येतो. तर मी म्हणजे आपण स्वतः, त्याला म्हणतात मी म्हणजे आय. आणि आता राहिलेलं पूर्ण वाक्य उलटं ट्रान्सलेशन करायचं, उलट म्हणजे नार, जाणे प्लस नार म्हणजे भविष्यकाळ, 2 तुकडे याच्यामध्ये येणार. जाणारला काय म्हणतात, विल गो. ला काय म्हणतात, टू. गावला काय म्हणतात, द विलेज. सोबतला काय म्हणतात, विथ. आईला काय म्हणतात, मदर. माझ्याला काय म्हणतात, माय मदर. मग ह्या वाक्याला असं उलटं ट्रान्सलेशन तुम्हाला करायचं. म्हणजे पहिलं एकदा सब्जेक्ट घेतला की
की प्रत्येक वर्ड आपल्याला उलटं पाहत चालायचं आणि ट्रान्सलेशन करत राहायचं. म्हणजे आपण पाहिलं मी. एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रिपोजिशनला कधीही तुम्ही मागं पुढं करू शकता, काही दिक्कत नाही. जेव्हा सोबत, आईसोबत, गावाला, या दोन गोष्टी मागं पुढं होऊ शकतात, याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. परंतु क्रियापद नेहमी 2 नंबरला चाललं पाहिजे आणि त्यामध्येही हेल्पिंग वर्ब हा 2 नंबरला येऊन त्याच्या बाजूला मुख्य क्रियापद लिहावे लागणार. तर मी माझ्या आईसोबत गावाला जाणार. गेला का? नाही. जाणार म्हणजे भविष्यकाळ आणि ती गॅरंटी आहे, तर मग विल. शॅलसुद्धा आपण वापरू शकतो. आय विल, जाणे म्हणजे काय? गो. आय विल गो. कुठे जाणार? तर टू द विलेज. द विलेज म्हणजे ते गाव आपल्याला माहीत आहे, तुम्हालासुद्धा माहीत आहे, म्हणून आपण त्याला सांगणार आय विल गो टू द विलेज. अ विलेज म्हटलं तर कोणताही एक गाव, परंतु डेफिनेट आई जी नेहमी जिथे जाती त्या गावाला नेत आहे आई. आय विल गो टू द विलेज. आता वाक्यामध्ये पहा, मी जाणार गावाला. कोणासोबत? आईसोबत. कोणाच्या आईसोबत? माझ्या आईसोबत. तर विथ, सोबत म्हणजे काय? हा प्रिपोजिशन आहे, लक्षात ठेवा. विथ. आय विल गो टू द विलेज विथ. कोणासोबत? तर माय मदर. विथ माय मदर. तर लक्षात ठेवा, बिलकुल ह्या सेंटेन्सच्या स्ट्रक्चरनुसार, म्हणजे सर्वात अगोदर स्पोकन इंग्लिशमध्ये बोलताना सर्वात अगोदर काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. तर पहिला नंबर एक टॉपिक तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच चांगलं जमलं पाहिजे. पार्ट्स ऑफ स्पीच हमें सबसे पहले अच्छा क्लियर करना चाहिए. यामध्ये काही बेसिक पॉईंट्स तुम्हाला माहीत पाहिजे. नॉर्मल जनरल जे साधे नावं आहेत इंग्रजीतले वस्तूंची नावं, ते वस्तूंची नावं आपल्याला माहीत पाहिजे. जसं भिंतीला काय म्हणतात, म्हणजे डोळ्यासमोर वारंवार येणाऱ्या, बोलता वेळेस वारंवार येणारे शब्द, ते शब्द आपल्याला पाठ करावं लागणार. मग नाऊन झाल्यावर सर्व प्रोनाऊन तुम्हाला पाठ करावं लागणार. ती प्रोनाऊनची यादी मी तुम्हाला पाठवून देईल व्हॉट्सॲप नंबरवर. आणि दुसरी गोष्ट, प्रोनाऊन पाठ झाल्यावर आपल्याला सर्व हेल्पिंग वर्ब पाठ पाहिजे, जे की 24 आहे. ॲम इज आरची तुम्ही यादी पाहू शकता. सर्व क्रियापद नाही पाठ करायचे, परंतु गरजेपुरतं. उठणे म्हणजे काय, बसणे म्हणजे काय, रडणे म्हणजे काय, पळणे म्हणजे काय, रेग्युलर इरेग्युलर वर्ब्स आपल्याला पाठ करावं लागणार, जेणेकरून आपली गरज भासणारे ॲक्शन वर्ड तेवढे क्रियापदाची यादी तुम्ही पाठ करून घ्या. 200 ते 250 जवळपास क्रियापद आपल्याकडे आहे. त्याच्यानुसार आपली गरज जवळपास भासून जाते, पूर्ण होते. आणि जे एखादं नवीन क्रियापद आलं तर ते आपण एखाद्या वेळेस सर्च मारू शकतो एखादी गोष्ट, परंतु वारंवार लागणारे क्रियापद आपण सर्च मारून जमणार नाही. सर्व प्रिपोजिशन आपल्याला पाठ करायची गरज नाही. जवळपास 25 ते 30 प्रिपोजिशन, मागे पुढे, जवळ, मग तारखेला काय लागतो, दिवसाला कोणता प्रिपोजिशन लागतो, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला पूर्ण प्रिपोजिशन पाठ करायच्या. ऑन, अंडर, ओव्हर, अबो, बिटवीन, मधातला काय म्हणायचं, च्या मागेला काय म्हणायचं, हे प्रिपोजिशन. जसं आपण म्हटलं गावाला, गाव प्लसला, जसं आपण टू द विलेज म्हटलं, याचं टू घेतलं आणि द विलेज म्हणजे गाव. जसं आईसोबत, सोबत हा प्रिपोजिशन आहे आणि लासुद्धा प्रिपोजिशन आहे, म्हणजे 2 प्रिपोजिशन पाठ केले, म्हणजे प्रत्येक अर्थ तुम्हाला माहीत असतात, पण वाक्याचं कन्स्ट्रक्शन जमत नाही, ज्याची पद्धत अशी आहे. जसं मी म्हणजे काय माहीत आहे, आय. माझ्या म्हणजे काय, माय. आई माहीत आहे, मदर. सोबत म्हणजे माहीत नव्हतं, तर माहीत करून घ्यायचं. सोबत म्हणजे विथ. गाव माहीत आहे, द विलेज. ला माहीत आहे म्हणजे टू, जसं मला, तुम्ही. जाणे म्हणजे काय, गो. नार म्हणजे काय, भविष्यकाळ. शाल किंवा विल घेऊ शकतो आपण, पण जेणेकरून जास्तीत जास्त विलच वापरा. आय आणि वी सोबत शाल येतो, परंतु आता इथून पुढे आपल्याला फक्त विलचाच वापर करायचा आहे. तर आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये काय पाठ पाहिजे? सर्वात अगोदर आम्हाला नाऊन पाठ झाले पाहिजे, प्रोनाऊन पाठ झाले पाहिजे, त्याच्यानंतर गरजेपुरते व्हर्ब पाठ झाले पाहिजेत. ध्यानात ठेवा, काय काय पाठ करायचं आपल्याला? नाऊन पाठ करायचं, प्रोनाऊन पाठ करायचे. नाऊन कोणते? गरजेपुरते, जास्ती नाही पाठ करायचे. नाऊन, प्रोनाऊन. दुसरी गोष्ट, ॲडजेक्टिव्ह पूर्ण पाठ करायचे. जवळपास 150 ते 200 ॲडजेक्टिव्ह आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे सुंदर म्हणजे काय, गोड म्हणजे काय, वाईट म्हणजे काय, चांगला म्हणजे काय, त्याचे 3ही रूपं आपल्याला पाठ पाहिजे. A1, A2, A3, गुड, बेटर, बेस्ट, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. ते ॲडजेक्टिव्ह पाठ करणं बंधनकारक आहे तुम्हाला, त्याशिवाय तुम्ही इंग्रजी बोलू शकत नाही. त्याचसोबत आपल्याला ॲडजेक्टिव्ह झाल्यावर सर्व वर्ब पाठ करायचे गरजेपुरते चांगले. क्रियापद पाठ झाल्यावर त्यासोबतच आपल्याला हेल्पिंग वर्ब पूर्ण पाठ पाहिजे. ॲम, इज, आर, वॉज, वेअर, जे 24 हेल्पिंग वर्ब आहेत ते पाठ करा. त्याचा वापर कुठं कुठं होता ते पहा. सर्व हेल्पिंग वर्ब आपल्याला पाठ झाले पाहिजे 24.
त्यानंतर 24 हेल्पिंग वर्ब पाठ झाल्यावर आपण सर्वात मुख्य म्हणजे प्रिपोजिशन पाठ करावे. कोणत्या गोष्टीची पोझिशन कुठे आहे. जसे एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर ठेवलेली आहे, जसं टेबल, आणि टेबलावर जर फॉर एक्झाम्पल एक पुस्तक आहे, तर टेबल पुस्तक माहीत आहे आपल्याला, पण वर शब्दाला काय म्हणायचं, ऑन. तर हा ऑन शब्द आपल्याला पाठ पाहिजे, त्यालाच आपण प्रिपोजिशन म्हणतो. म्हणजे एका वस्तूची पोझिशन दुसऱ्या वस्तूसोबत काय आहे तर ते दर्शविणारे शब्द म्हणजे प्रिपोजिशन होय. त्यानंतर आपल्याला पाठ असणे गरजेचं आहे ते म्हणजे कंजंक्शन. कंजंक्शन काय असतात, जसं दोन शब्दांना दोन वाक्यांना जोडणारा, जसं अँड असेल, बट असेल, ऑर असेल, किंवा तुम्ही एज्युकेशन लेवलला 12th शिकले असेल, नॉट ओन्ली बट ऑल्सो असेल, नायदर नॉर असेल, इदर ऑर, असे भरपूर जे टॉपिक आहे, हे मोठमोठे टॉपिक जरी पाठ नसेल तरीसुद्धा आपल्याला जवळपास छोटे छोटे जे कंजंक्शन आहे 25 ते 30 जवळपास ते आपल्याजवळ असणे गरजेचं आहे. एखादा नवीन आला तर आपण सर्च मारून पाहू शकतो नंतर, परंतु प्रत्येक गोष्ट सर्च मारता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला कंजंक्शन पाठ पाहिजे. आता या गोष्टी तुम्हाला समजल्या का नेमकं आपल्याला पाठ काय करायचं आहे. तर मी सांगितलं तुम्हाला नाव पाठ करा, प्रोनाऊन पाठ करा, ॲडजेक्टिव्स पाठ करा, वर्ब्स पाठ करा, हेल्पिंग वर्ब पाठ करा जे 24 त्याचा वापर कधी केला जातो, कसा केला जातो, प्रिपोजिशन कोणता प्रिपोजिशन केव्हा वापरला जातो, जसं तारखेला काय वापरणार, एखाद्या वस्तूच्या आतमध्ये काय वापरणार, च्या खालीसाठी काय वापरणार, ते सर्व प्रिपोजिशन तुम्ही पाठ करा. सर्व कंजंक्शन तुम्ही जवळपास पाठ करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्रान्सलेशनसाठी डायरेक्ट रेडी होताल. म्हणजे आता जर एखादं वाक्य फॉर एक्झाम्पल, त्यानंतर आपण डेली यूज सेंटेन्सेसमध्ये सर्वात अगोदर सिम्पल सेंटेन्सेस वापरायचे. आता सिम्पल सेंटेन्स कोणता, तर सिम्पल सेंटेन्स म्हणजे 3 टेन्स. पहा, ट्रान्सलेशन करताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. नंबर 1, वाक्याचा टेन्स ओळखा आणि दुसरं वाक्याचा टाईप ओळखा. अगर आप वाक्य का टेन्स और टाइप्स ऑफ सेंटेन्स कोणकोणते टाईप असतात, 4 टाईप तुम्हाला माहीत आहे. असर्टिव्ह, इम्परेटिव्ह, इंटरॉगेटिव्ह अँड एक्सक्लामेटरी सेंटेन्स. पहा, आपण जेव्हा बोलतो ना त्याचे 4च वाक्य पडतात. पहिला वाक्य तुम्हाला माहीत आहे, आपण सर्व जसं तुम्हाला कोणी नाव विचारलं तर तुम्ही म्हणता माझं नाव डॅश आहे, तर आपण म्हणू असर्टिव्ह सेंटेन्स त्याला. मग एखाद्या वेळेस आपण कोणाला काम सांगतो, आहे खिडकी बंद कर, दरवाजा बंद कर, हे पाणी घेऊन ये, मग याला इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण. इम्परेटिव्ह म्हणजे काय, आज्ञा देणे. इम्परेटिव्ह म्हणजे काय, आपण एखाद्याला आज्ञा देतो. हे टॉपिक आपण डिटेल पाहणार आहोत. आज फक्त डेमो क्लास आहे म्हणून त्यामुळे शॉर्टकट आपल्याला दाखविण्याचा थोडा प्रयत्न करत आहे. त्यानंतर आपल्याला एक पुढचा जो सेंटेन्स असणार आहे तो इंटरॉगेटिव्ह. व्हॉट इज इंटरॉगेटिव्ह, म्हणजे प्रश्न तयार करणे. याचे 2 प्रकार असतात. कोणकोणते, कन्फर्म करणारे, यस नो टाईप क्वेश्चन, व्हर्बल ज्याला म्हणतो आपण, हो किंवा नाही, त्याला म्हणतात व्हर्बल क्वेश्चन. आणि दुसरं WH वर्ड्स, जवळपास 11 WH वर्ड्स तुम्हाला पाठ करायचे आणि त्यासोबत प्रिपोजिशन जोडून आपण नवीन प्रश्न तयार करू शकतो. व्हॉट, वेअर, व्हेन, विच, वाय, हू, हुम, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच, अशा प्रकारे 11 वाक्य आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे बनविता आले पाहिजे. त्यानंतर शेवटचा टाईप आहे, त्याचं नाव आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी म्हणजे काय, एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे हा असा वाक्य असतो जो फक्त आपण बोलू शकतो, म्हणजे केवळ प्रयोगी वाक्य, फक्त वापरात येणार, केवळ आप प्रयोग कर सकते. जसं साप दिसला आपल्यालाच नाही तर अचानक त्याच्या त्या भावना उद्गवल्या, जोरात त्याच्या तोंडातून आवाज आला किंवा चटका लागला किंवा एखाद्याचा अंतिम संस्कार झाला आणि ते ऐकून ती दुःखद घटना ऐकल्यावर त्याच्या तोंडातून काही नवीनच शब्द निघतात किंवा विचित्र प्रकारे तो बोलतो, त्या वाक्यांना आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो. किंवा आपल्याला अचानक एखादी सुंदर वस्तू दिसली तर आपल्या तोंडातून एक उद्गार येतो, त्याला म्हणतात केवळ प्रयोगी वाक्य, उद्गारवाचक वाक्य. हे 4 वाक्यांचे प्रकार पाहिजे. त्यानंतर 12 टेन्सेस तुम्हाला माहिती आहे कोणकोणते आहे. सर्वात मुख्य 3 प्रकार, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. लक्षात ठेवा, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर या 3 टेन्स, प्रत्येक टेन्सचे 4 प्रकार पडतात. जसं काळ नावाचे बाबा होते, त्यांना 3 मुले होती, एक होता प्रेझेंट, दुसरा होता पास्ट, तिसरा होता फ्युचर, आणि त्या तिघांना 4 अपत्य झाली. असे 4 त्रिक 12, आता 12 टोटल काळ तयार झाली. तर आपल्याला मुख्यत्व कोणताही काळ हा फक्त प्रेझेंट नसतो, फक्त पास्ट नसतो, फक्त फ्युचर नसतो, तर तो सिंपल आहे का. याचे 4 प्रकार कोणकोणते पडतात, तो वाक्य सिंपल दिला का, तो वाक्य मग कंटिन्युअस झालं का, मग तो वाक्य परफेक्ट पूर्ण झालं का, मग त्याच्यानंतर तो वाक्य परफेक्ट कंटिन्युअस झालं का, म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारे हे 4 वाक्य
प्रत्येक वाक्याचे 4 वाक्य प्रत्येक काळामध्ये तयार होतात. याचे काही स्ट्रक्चर असतात, ते आपण डिटेल टॉपिक पाहणार आहे. टेन्स टॉपिकमध्ये आपण हा सर्व गोष्टी क्लिअर पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपल्याला थोडे सेंटेन्सेस सॉल्व करायचे आहे डेमोमध्ये. त्याकरिता थोडंसं विश्लेषण केलं का नेमकं आपल्याला काय पाठ पाहिजे. टेन्सेस पाठ पाहिजे, यासोबतच आपल्याला चेंज द वॉइस पाठ पाहिजे. त्यानंतर आपल्याला डायरेक्टचा इनडायरेक्ट स्पीच करता आलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीने बोललेलं वाक्य दुसऱ्या व्यक्तीला आपल्याला सांगता आलं पाहिजे आपल्या भाषेमध्ये. म्हणजे ॲज इट इज तर आपण सांगू शकत नाही. जसं मी आज येणार नाही एखादा विद्यार्थी म्हणाला, तर तुम्ही तसं म्हणू शकता का तो म्हणाला होता की तो आज येणार नव्हता. म्हणजे वर्तमान काळाला तुम्ही भूतकाळमध्ये रूपांतरित करून सांगता. आता आपण पाहणार आहोत सिम्पल टेन्सेस, म्हणजे ज्यामध्ये क्रियापदाचा पहिला रूप यस फॉर्म किंवा क्रियापदाचा दुसरा रूप येणार. फक्त आणि फक्त पहिला दुसरा रूप आपण इथं आज वापरणार आहोत. आणि यस फॉर्म कशासाठी वापरणार, जेव्हा सिंगल असेल ही शी इट सोबत आपण क्रियापदाचा यस फॉर्म वापरणार आहोत. तर आता आपण हे थोडी बेसिक थिअरी पाहिली. आता त्याच्यानंतर चला वेळ न घालवता आपण काही वाक्य. आपल्याला पहिले आपली भाषा येते म्हणून मी अगोदर मराठी घेतलं. मराठीतून इंग्रजी शिका तर लवकर येणार. कारण लक्षात ठेवा, आम्ही जेथून इंग्रजी शिकलो त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करीत आहोत. इंग्रजी खूप दिवसानं आम्ही शिकत आहोत, परंतु ती आली नाही. परंतु एक शेवटी कळालं का आपल्याला नेमके इंग्रजी केव्हा कळाली, इंग्लिश में बात कैसे कर पाए हम. तर त्या गोष्टी ह्या तुमच्यासमोर मी प्रेझेंट केल्या आणि ते जवळपास 45 डेजमध्ये आपण त्याला कवर करणार आहोत. 45 दिवसामध्ये हा कोर्स आपण कंप्लीट करणार आहोत. चला तर दिलेले वाक्य पहा. सिम्पल, सर्वात अगोदर हे दिलेले सगळे सिम्पल टेन्सेस आहेत. तुम्हाला ओळखायचं का बाबा प्रेझेंट आहे का पास्ट आहे का फ्युचर आहे. तर प्रेझेंट टेन्स कसं ओळखायचं, ज्याच्यामध्ये आपल्याला आहे हा शब्द भेटणार. जास्ती करून आहे, जेव्हा आहे शब्द आला तर तुम्ही ध्यानात ठेवायचा एम इज आर म्हटलं तर आहे. आणि मुख्यत्वे फक्त कंटिन्युअसमध्ये येतो किंवा जेव्हा मुख्य क्रियापद नसेल तर एम इज आरचा वापर येतो. दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्याला भूतकाळ केले, गेला, झाला, म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झाली, जस्ट 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, नॉर्मल गोष्ट आहे. झाली म्हणायचं तर भूतकाळ आहे, तर आपण त्याला वाजवेअर बी घेऊ शकतो. परंतु कंटिन्युअसमध्ये वाजवेअरचा जास्ती वापर केला जातो. अजून एक गोष्ट ज्याच्यामध्ये V2चा वापर केला जाणार. आणि इकडं आहेसाठी किंवा आहोत, करत आहोत किंवा असणे, यामध्ये क्रियापदाचा पहिला रूप येणार. आणि शालविल लावून होणार, करणार, बनणार, म्हणजे या गोष्टीसाठी V1 वापरायचं. पण सोबतच शाल आणि विल लक्षात ठेवा. जी गोष्ट पूर्ण होणार आहे, पुढं अजून वेळ आहे तिला, काही दिवस काही वेळ, तर त्याला आपण शालविल घेऊन साधा काळ म्हणणार. चला साध्या काळची काही वाक्य आपण ट्रान्सलेट करूया जेणेकरून आपल्याला सोपं होईल. आता डेली यूज सेंटेन्समध्ये सर्वात अगोदर आपल्याला पाहायचं सिम्पल, साधा एकदम सिम्पल टेन्स पाहायचं आहे. ज्या सिम्पल टेन्समध्ये तुम्हाला सिम्पल टेन्सेस ज्यामध्ये प्रेझेंट पास्ट फ्युचर. तर आपल्याला तर प्रेझेंट टेन्स कळतो, ज्याला आपण वर्तमान काळ म्हणतो. माझे नाव योगेश आहे. बरं ठीक आहे, माझे नाव योगेश आहे, याला आपण कसं सांगूया. तर आपण म्हणू, आता ट्रान्सलेशन करता वेळेस फक्त अगोदर पाहायचं सब्जेक्ट काही नाही येतं, कारण की ॲक्शन कोणी करणारं नाही आहे. फक्त आपल्याला सांगायचं आहे, ॲक्शन नाही सांगायची काहीच. मग जेव्हा ॲक्शन सांगायची नाही तर ॲक्शन वर्ड येणार नाही. क्रियापद मुख्य क्रियापद, मेन वर्ब घ्यायची गरजच नाही. मग डायरेक्ट सांगायचं, जसं आपण म्हणतो ना माय नेम इज, हां तेच आहे माय नेम इज. फक्त तुम्ही तुमचं नाव नका सांगू. माय नेम इज म्हणजे माझे नाव आहे काय, योगेश. माझे नाव आहे योगेश. मग इथे येणार योगेश. हा झाला पहिला वाक्य. त्याचसोबत आता दुसरं वाक्य पहा. आई आणि वडील म्हणजे कंजंक्शन अँड आलं इथं. आई म्हणजे काय, मदर. वडील म्हणजे काय, फादर. मदर अँड फादर कुठे गेले, मुंबईला गेले. हो गेले. काळ झाला म्हणजे पास्ट टेन्स. आता जाणे म्हणजे गो आणि गेले म्हणजे भूतकाळ वेंट. म्हणजे क्रियापदाचं दुसरा रूप, गोचा दुसरा रूप घ्यावा लागेल, कारण की हा भूतकाळ आहे. तर मदर अँड फादर काय झालं, ॲक्शन वर्ड. जास्तीत जास्त हे ध्यानात ठेवा, 2 नंबरला नेहमी व्हर्ब येणार. 2 नंबर म्हणजे काय, जेव्हा एक
ॲक्शन करणारे समोर येणार 1 नंबरला. सब्जेक्ट याला म्हणतो आपण, जे कार्य करणारे आहेत. आता उलटा ट्रान्सलेशन, गेलेला काय म्हणतात, ला काय म्हणतात, मुंबईला काय म्हणतात, गेलेला मुंबई. आता या 3 गोष्टी उलटं लिहित चला. पहिले सब्जेक्ट लिहून टाकायचं, मदर अँड फादर. वेंट, मदर अँड फादर वेंट. कुठे? तर टू मुंबई. मदर अँड फादर वेंट टू मुंबई. आई आणि वडील मुंबईला गेले. ओके. पहिला काळ होता सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा होता सिंपल पास्ट टेन्स. आता दुसरी गोष्ट, गोपाल खूप काम करतो. ठीक आहे ना, गोपाल खूप काम करतो म्हणजे हार्डवर्क करतो, जास्त वर्क करतो, मच वर्क भी बोल सकते अब. गोपाल काम करणे म्हणजे काय, वर्क. वर्क म्हणजे काय, वर्क्स. वर्कला फक्त वर्क नाही लिहिता येणार, कारण काय, नियम काय सांगतो, जेव्हा सिंगल असेल तर क्रियापदाला यस लागतो. ते 3 जण कोण, ही शीट, ही शीट. वर्तमान काळामध्ये जर ही शीट असेल म्हणजे ही म्हणजे गोपाल, ही म्हणजे गोपाल. गोपाल मुलगा आहे, त्याला क्रियापदाला यस लागणार. मग आपण इथं त्याला यस वापरूया. गोपाल वर्क बोलने से काम नहीं चलेगा. खूप काम करतो म्हणजे खूप मेहनत करतो, तर डायरेक्ट पहिले गोपाल लिहा, मग काम करतो म्हणजे वर्क्स लिहा. गोपाल वर्क्स हार्ड. गोपाल वर्क्स हार्ड. गोपाल व्हेरी वर्क्स असं नाही म्हणू शकत आपण, गोपाल वर्क्स हार्ड. गोपाल वर्क्स हार्ड. हार्ड म्हणजे खूप जास्ती मेहनत करतो, आपल्याला असं सांगायचं. थोडं आपल्या पद्धतीनं थोडंसं चेंज बी करून घ्यायचा, अर्थ बदलता कामा नाही, परंतु आपल्याला इंग्रजीमध्ये थोडंसं बदलून घ्यावा लागतो. मी पुस्तक वाचते. आता ठीक आहे, मुलगी असो मुलगा असो काही घेणं देणं नाही. इथं मुलगी आहे, ती म्हणते मी पुस्तक वाचते, मीला आपण आयच म्हणणार. जसं इथं लिहिणार आय. काय करते ती, वाचते पुस्तक. उलटं चालायचं, पहिले सब्जेक्ट घेतल्यावर पूर्ण वाक्य ट्रान्सलेशन उलटा होतो. मी आय काय करते, रीड. नाही रीड्स. का, मी म्हणजे सॉरी, आय म्हणजे इथं मुलगी आहे, बरोबर आहे, परंतु आपण शी नाही लिहिलं इथं. जर असं म्हटलं असतं ती पुस्तक वाचते, तर मग लिहिलं असतं शी रीड्स अ बुक. आय रीड अ बुक. कोणतंही एक पुस्तक. जर कन्फर्म असेल तर आय रीड द बुक. एकच पुस्तक डेली वाचत नाही, तर कोणकोणते अलग अलग पुस्तक ते वाचू शकता. तर मी पुस्तक वाचते, मी पुस्तक वाचतो, आय रीड अ बुक. वाचते असो का वाचतो असो, तर रीडच येणार. 5वं वाक्य पहा, माझी शाळा मला खूप आवडते. माझी शाळा, बरं कोणाला आवडते, माझी शाळा इथं समोर आलं तरी आपण लिहू शकत नाही, कारण आवडतं कोणाला, मला आवडतं. मी म्हटलं ना, आपलं स्वतःचं वाक्य म्हटलं ना, डायरेक्ट आय फॉर आईस्क्रीम. आईस्क्रीम मीच खातो म्हणा. आय मला. बरं मला मी म्हणते माहीत रे बाबा, पण ते नाही जमत रे बाबा. ॲक्शन करणारा व्यक्ती समोर लिहायचं, पहिले पाहायचं कोण काम करू राहिलं, ते कोणाला आवडतं, मला आवडतं नाही, ये समोर. मग आय काय आवडतं, आवडण्याला काय म्हणतात, लाईक. आय लाईक. खूप जास्त आवडतं ना, आय लाईक. काय आवडतं त्याला, आय लाईक माय स्कूल. आय लाईक माय स्कूल. कशी आवडते, खूप म्हणजे काय, व्हेरी मच. आय लाईक माय स्कूल व्हेरी मच. आय लाईक माय स्कूल व्हेरी मच. माझी शाळा, मधातून घेतलं, माझी शाळा मला खूप आवडते. आय लाईक माय स्कूल व्हेरी मच. हे फुल सुंदर आहे. हे म्हणजे समोर जवळ. धिस, जवळ असले तर धिस म्हणायचा, धिस. इट म्हटलं तरी चालतं. हे फूल खूप सुंदर आहे, पण जागेवर दर्शवायचं असेल लांब किंवा दूर, त्यासाठी धिस वापरणं योग्य आहे. दूर असेल तर दॅट वापरायचं, जवळ असेल तर धिस दॅट. आणि वेळेवर ते दोन्ही जमलं तर काही ताण नाही घ्यायचं, इट वापरून टाकायचं, गरज पूर्ण करून टाकायची. परंतु आपल्याला कळत आहे हे फूल खूप सुंदर आहे, तर आपण या वाक्याला असं लिहूया, हे फूल खूप सुंदर आहे. तर धिस फुलाला काय म्हणते, धिस फ्लॉवर. हे फुलला काय म्हणतात, हे झाला सब्जेक्ट तुमचा. ॲक्शन काही नाही याच्यात, पण समोर तुम्हाला लिहायचा धिस फ्लॉवर. आहेला काय म्हणतात, सुंदरला काय म्हणतात, खूपला काय म्हणतात, धिस फ्लॉवर इज सो स्वीट म्हटलं तरी चालतं.
सो ब्युटिफुल तरी चालतं, व्हेरी ब्युटिफुल तरी चालतं. दिस फ्लॉवर इज व्हेरी ब्युटिफुल. दिस फ्लॉवर इज व्हेरी ब्युटिफुल. किंवा प्रेटी म्हणू शकतो. दिस फ्लॉवर इज व्हेरी प्रेटी. दिस फ्लॉवर इज व्हेरी ब्युटिफुल. आज सोमवार आहे, मग पहिले आज लिहा. आज स्टार्टिंगला, कारण की ॲक्शन वर्ड ॲक्शन करणारा कोणताच व्यक्ती इथं नाही. साधा वाक्य आहे ज्यामध्ये नो सब्जेक्ट. डायरेक्ट म्हणायचं टुडे. आणि आता उलटा करायचा, आहे सोमवार, टुडे आहे सोमवार. टुडे इज मंडे. टुडे इज मंडे. सोनाली पुस्तक वाचणार आहे. पहा, आता लोक झाले वर्तमान काळ आणि एक आलता भूतकाळ. आता पहा, आता पहा. सोनाली पुस्तक वाचणार आहे. छान वाक्य आहे. बरं, कोण वाचणार आहे तिचं नाव पहिले लिहा. काम कोण केलं, काम कोणी केलं त्याचं नाव पहिले लिहा. सोनाली. बरं, काय करते सोनाली? आहे. सोनाली आहे. आहे सोनालीचं आहे इज. ॲमिजार तिघांना आहे म्हणतात, परंतु सोनाली ही सिंगल आहे. ही शी इट सोबत इज येतो. कोणासोबत इज येतो याच्यासाठी आपल्याला पाहावं लागणार हेल्पिंग वर्ब कोणत्या सब्जेक्टसोबत केव्हा वापरला जातो. सोनाली इज, सॉरी, इज केव्हा? आहे परंतु वाचणार आहे. आहे परंतु वाचणार आहे म्हणजे ॲक्शन होणार आहे. मग हे इज आहे परंतु आपल्याला हटवावं लागणार, कारण आहे हा नाही घेतलं तर खूप छान. मग असं वाक्य राहीन, सोनाली पुस्तक वाचणार. बस, आहे सांगू नका. पहिले शास्त्र शुद्ध मराठी बोला, त्यानंतरच इंग्रजी जमणार. सोनाली वाचणार पुस्तक. सोनाली पुस्तक वाचणार. मग सोनाली, मग वाचणार. वाचलं का? नाही. मग शॅल विल. सोनाली विल काय करणार? रीड करणार. रीडिंग नाही म्हणायचं, वाचत नाही. त त त त त आय एन जी त. जेव्हा त आलं, त वाचत, पळत, रडत, तरच तुम्ही तला पाहून आय एन जी लिहायचं, लक्षात ठेवा. जेव्हा ॲक्शन चालू झाली तर त, रडत, पळत, खेळत, हसत, रीडिंग, जम्पिंग, लिसनिंग, म्हणजे आय एन जी जेव्हा ॲक्शन चालू आहे, चालू असणार, म्हणजे त्यावेळेस ती ॲक्शन चालू असणार. परंतु इथं नाही काय, फक्त ती वाचणार. सोनाली विल रीड. काय वाचणार? अ बुक. एक पुस्तक वाचणार. किंवा द बुक बी म्हणू शकतो, कारण की मी जे पुस्तक दिलं सोनाली तीच पुस्तक वाचणार. तर मग तुम्ही म्हणू शकता सोनाली विल रीड द बुक. कारण की जेव्हा आपल्याला त्या पुस्तकाबद्दल बोलायचं, जे पुस्तक मी तिला दिलेलं आहे, मग त्या पुस्तकाचा उल्लेख पहिले झालेला आहे, तर आपण द बुक म्हणू शकतो. आता फक्त 2 वाक्य आपण पाहणार आहोत. तो शाळेत वेळेवर गेला. हो, गेला. गेला म्हणजे वेंट. वेळेवर म्हणजे ऑन टाइम. शाळेत म्हणजे ॲट द स्कूल, इन द स्कूल, टू द स्कूल. पहा, तो म्हणजे ही, गेला म्हणजे वेंट. उल्टा करो, जैसे तो लिखा आपने, गेला उल्टा ही वेंट. ही वेंट. कोठे गेला? अच्छा, तो गेला वेळेवर. ही वेंट. मग आपण ह्या वेळेवरला मागं ठेवू, शाळेत पहिले लिहू. हे वेंट टू द स्कूल. ही वेंट टू द स्कूल. ही वेंट टू द स्कूल. कसा गेला? ऑन टाईम. ऑन टाईम म्हणजे वेळेवर. मग वेळ किती ते बी सांगू शकतो आपण. हां, घड्याळ जर असेल तर ॲट लावायचं. ॲट 7 AM किंवा 6 AM किंवा 10 AM. मग ऑनच्या जागी ॲट येतो जेव्हा घड्याळ असेल. परंतु दिवस असेल तर ऑन घ्यायचं, तारीख असेल तर ऑन घ्यायचं. ही वेंट टू द स्कूल ऑन टाईम. मानव उत्तम गायक आहे. आता मानव उत्तम गायक म्हणजे काय? एकदम योग्य. मानव उत्तम गायक आहे म्हणजे परफेक्ट. जो एक्झाम्पल पण होते, हां काय परफेक्ट माणूस आहे, तसंच मानव उत्तम गायक आहे मतलब एक परफेक्ट गायक है, परफेक्ट सिंगर है ना. हो, ठीक है. तो मानव ही है. मानव ही है. ही के साथ इज आता. मानव इज क्या है? मानव इज अ परफेक्ट सिंगर. परफेक्ट यानी जो आदमी जिस क्रिया में, जिस काम में वो महारत हासिल कर लेता उसको बोलते परफेक्ट है. मानव उत्तम गायक आहे. मानव इज अ परफेक्ट काय? सिंगर. अ सिंगर नहीं बोलना, क्यों तो अ इधर एडजेक्टिव को लग गया. मानव इज अ
परफेक्ट सिंगर, असे भरपूर प्रकारचे जवळपास आपल्याकडं 200-300च्या वर असे मराठी वाक्य आहेत जे आपण या कोर्समध्ये पूर्ण नोट्स आपण पाहणार आहोत. तर नक्कीच तुम्हाला या गोष्टी आवडल्या असेल आणि याच्यावर एका लेक्चरमध्येच आपण स्वतः बी तयारी करू शकता. म्हणजे एखाद्या वेळेस होऊ शकतं रेग्युलर क्लास कोणाला जॉईन करणं जमत नाही, मग अशा व्यक्तीने काय करायचं, दिवसभरातील होणाऱ्या ज्या घटना आहे किंवा गोष्टी आहेत त्यांनी 1-2 पेजवर रजिस्टरवर रेग्युलर 1-2 पानं लिहायचे आणि त्याला एक गुगल ट्रान्सलेटवर स्कॅन मारायचं आणि तीच वाक्य प्रयत्न करायचं इंग्रजीमध्ये बोलायचं. किंवा एखादा मित्र आपल्यासोबत जोडीदार घ्या, त्याला म्हणायचं आपण जेवढ्या गप्पा करू त्याची रेकॉर्डिंग करू, तू तुझी रेकॉर्डिंग कर, मी माझी रेकॉर्डिंग करतो आणि आपण जे बोललो घंटाभर अर्धा तास मोबाईलवर किंवा जेथे कुठं भेटलो आपण, ह्या गोष्टींना नंतर आपण प्रयत्न करू. पाहून बोला, काही टेन्शन नाही. गुगल ट्रान्सलेट केल्यावर आपली जी वाक्य आहेत ना ती पाहून बोला तुम्ही. 8-10 दिवस त्याची हेल्प घ्या. मग 10-15 दिवसानंतर अशी वेळ येईल का तुम्हाला ती वाक्य स्वतःच कळायला लागणार. तर तुम्ही आपल्या मराठीला बदलून घ्या. तर तुम्ही वेळ जवळपास ज्या गोष्टीला तुम्हाला 100 दिवस लागतात त्याच गोष्टीला तुम्ही फक्त 25 दिवसांत, किती दिवसांत, 25 दिवसांत इंग्रजी तुम्ही बोलू शकता. आणि लक्षात ठेवा, खूप मोठाले कोर्स, खूप महागडी पुस्तकं, काही गरज नाही आहे. बिना पुस्तकाचं एकही पुस्तक तुम्ही हातात घेतलं नाही तरीही इंग्रजी चांगल्या प्रकारे तुम्ही बोलू शकता. फक्त मोबाईलचा थोडासा हेल्प तुम्हाला घ्यावा लागेल, ज्यामध्ये जे नियम्स रूल्स जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ह्या गोष्टी पाठ असल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. मग त्या गोष्टी आपण पाठ करून घ्या. हे स्ट्रक्चर तुम्हाला माहीत पाहिजे, टेन्सेसचे थोडे स्ट्रक्चर माहीत पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ह्या असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह हे वाक्यांचे काही प्रकार थोडेफार माहीत पाहिजे. पार्ट्स ऑफ स्पीच पाठ झालं पाहिजे. ठीक आहे, सध्या आपण इथे थांबू. थँक्यू.